नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात लाभार्थ्यांना किट वाटप केलं जाणार. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा. विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता. 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाला हजर राहणार. शहांची जाहीर सभाही होणार. सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं सिनेट मतदारांना पत्र. 22 तारखेला मतदान. युवा सेनेची आणि एबीव्हीपीची थेट लढत. मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार. मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार. पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहतं बघू. नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. नितेश राणेंचं वक्तव्य गणेश चतुर्थीच्या अगोदरचं आहे. नितेश राणे बूम दिसला की उड्या मारतात. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात. वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका. अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही. अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली. धनंजय मुंडेंची माहिती. अजित पवारांनी आता तक्रार करून काही उपयोग नाही. अजित पवारांचं सोयीचं राजकारण लोकांना कळालंय. अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांच्या केलेल्या तक्रारीवर रोहित पवारांची टीका. आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यावर ते का बोलत नाही. नितेश राणेंचा अजित पवार गटाला सवाल. अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली माहीत नाही, पण नितेश राणे हिंदुत्वाचं काम करतायत. त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. नारायण राणे स्वतः त्यांच्याशी बोललेत. देवेंद्र फडणवीसांची माहिती. मायमाऊलींना सुरक्षित करण्याचं काम आमचं आहे. आम्ही त्यांना सुरक्षित ठेवणार. अजित पवारांची ग्वाही. 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं असल्याच्या शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. ज्योती मेटेंशी बोलणं झालं, त्या सकारात्मक आहेत. तर जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर सर्वांनी एकत्र यावं. संभाजीराजेंचं आवाहन. राजकारण असा धंदा आहे ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते. शिव्या खायची तयारी असेल तरच जनतेला न्याय देऊ शकतात. फडणवीसांचं वक्तव्य. खड्ड्यांचा व्हिडिओ ट्विट करत अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा. दर्जेदार रस्ते हा फडणवीसांचा शब्द असं म्हणत अंधारेंची खोचक टीका. तर अंधारेंनी ट्विट केलेला व्हिडिओ चीनमधील 4 वर्षांपूर्वीचा केशव उपाध्यायांचा पलटवार. 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. 18 मागण्यांवर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार. 25 तारखेपर्यंत वाट बघणार. बच्चू कडूंचा इशारा. बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. जयंत पाटलांचं बच्चू कडूंना आवाहन. बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. आपला स्वभाव आणि मन स्वच्छ झालं पाहिजे. सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे. राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवाड्याच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला. लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली. लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल. अजित पवार गटाचा दावा. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी. फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त. योजना काय देता, आमच्या कांद्याला भाव द्या. आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर. कांद्याला भाव द्या. पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि आमदारांना मोफत कांदे देऊ. कडूंचं वक्तव्य. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही. रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका. तर शरद पवारांच्या उपकाराने चाकणकर पद भोगत आहेत. रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर. रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं. रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय का ते लक्षात येईल. रुपाली चाकणकरांचा पुन्हा एकदा रोहिणी खडसेंवर निशाणा. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड. पुण्यातील प्रसाद गवळींच्या बोधचिन्हाची अंतिम निवड. राजमुद्रा आणि साहित्याची लेखणीची बोधचिन्हात समावेश. ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि संजय पांडेंची अचानक भेट. संजय पांडेंचा नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश. संजय पांडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिले आहेत. ठाकरे आणि पवार गटाने केलेल्या मुंबईतील 15 ते 20 जागांवर बैठकीत चर्चा. संबंधित 15 ते 20 जागांवर तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अहमदनगरच्या दौऱ्यावर. जामखेडच्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार. नवी मुंबईत महायुतीमध्ये श्रेयवादावरून लढाई. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मी मार्गी लावला असे म्हणणाऱ्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे
यांच्यावर शिवसेना उपनेते विजय नाहटाक यांची टीका. बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार, आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन. राज्य सरकारकडून मंदिरासाठी ₹1.25 कोटी रुपयांचा निधी. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून कल्याण कोर्टात चार्जशीट दाखल. 2 गुन्ह्यांच्या 2 स्वतंत्र चार्जशीट. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची एसआयटीची मागणी. मुंबई गाजवणाऱ्या ईडीच्या विशेष संचालकांची बदली. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करणारे ईडीचे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांची अखेर बदली. भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तत्काळ बदली. गणेश विसर्जन, ईद ए मिलादच्या दिवशी झालेल्या घटनांमुळे निर्णय. डॉक्टर मोहन दहिकर आता भिवंडीचे पोलीस उपायुक्त. अफवांवर विश्वास ठेवू नका, दहिकर यांचं आवाहन. खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त. नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपासणी मोहीम. एका घरासाठी अंदाजे 53 अर्ज विक्री स्वीकृतीची मुदत संपुष्टात. 1,06,000हून अधिक अर्ज अनामत रकमेसह सादर. मुंबईच्या कोस्टल रोडवरून 6 महिन्यांमध्ये 40 लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास, सूत्रांची माहिती. गणपती काळात गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. तर हरवलेली 39 मुलं कुटुंबियांकडे सुपूर्द. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक. शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक. कशेडी घाटातील एक बोगदा अंतर्गत कामांसाठी आजपासून बंद. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यातून वाहतूक सुरू केली होती. पुण्यातून 2 नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच सुरू होणार. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. डोंबिवलीत 200 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोफत सौर ऊर्जेचे पॅनल. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यानं मोफत सौर ऊर्जेचे पॅनल. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते शुभारंभ. जळगाव जिल्हा परिषदेत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम. भंडाऱ्यात एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत गोंधळ. वाद वाढल्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की, खुर्च्यांची तोडफोड. वकील गुणरत्न सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विरोधकांचा ठराव. ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळ ₹106 किलो तर बेसन पीठ ₹113 ते ₹14 किलो. भाव वाढल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडणार. धुळ्यातील लांबकाणीतून स्वच्छता ही सेवा जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरेंच्या हस्ते मोहीम सुरू. सांगली काँग्रेसकडून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात तिरडी मोर्चा. राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. जळगावात शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून आमदार सुनील केदार यांच्या विरोधात घोषणाबाजी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध. जळगावच्या शिवाजीनगरमध्ये रुपाली चाकणकर यांच्या हस्ते महिलांचा अजित पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेश सोहळा संपन्न. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनींसह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं जागतिक भारतीय खाद्य महोत्सव 2024चं आयोजन. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, चिराग पासवान, रवनीत बिट्टूंच्या हस्ते खाद्य महोत्सवाचं उद्घाटन.